हॅलो हॅलो हॅलो. कुठं चाललंय रे? अरे काय ते इव्हेंटचं नाव मी विसरून गेलो यार. काहीतरी क्रिएटर फेस्ट आहे एवढं माहिती. क्रिएटर फेस्टला बोलवलंय मला, इन्व्हिटेशन आलं होतं, तिकडे चाललोय. तर केस विस्कटले कारण गाडीवरती नाही का. तर आता त्या क्रिएटर फेस्टला चाललोय. कोण काय येतं मला पण माहिती नाही ऍक्च्युली काय सीन आहे तो, का बरं म्हणजे काय त्याच्यामध्ये काय गोष्ट आहे आणि का मला बोलवलंय त्यांनी. मला बोलवलंय म्हणजे काहीतरी गोष्ट असेल शो मध्ये. बॉसला बोलवलंय आणि मला बोलवलंय म्हणजे त्यांचा इव्हेंट हिट आहे. 110% हिट होणार इव्हेंट. तर त्या इव्हेंटला कसं काय असेल ना, दाखवतो मी सर्व. ऍक्च्युली इव्हेंट 4चा आहे, 4:45 तो वाजले. असं कधी होऊ शकतं का मी ऑन टाइम चाललोय? जो ते कोणाची लाईन आहे जो समय पे आते व समय पे चले जाते, असं काहीतरी ना एमबीएची वाटतं. जो समय पे आते व समय पे चले हे जाते. कंबाडाची पण लाईन आहे ना. हा का? माहितीला लेट करतो असं काहीतरी नाही. आता मध्ये माहितीची थोडी चाललं. मला ती पण आठवते ना, भगवान पे विश्वास, इंसान धोखेबाज, एक नंबर रहेंगे जब तक बनते नहीं लाश. समजा का लाला? कधी पण तुम्हाला अँब्युलन्स दिसली ना भाई, त्या माणसासाठी प्रे करायचं नाही का, मध्ये जो कोणी असेल तो, भले कोणी पण असू तर नाही का, त्या ठिकाणी असतोय. काही दिवसानंतर कोणी पण असू शकतं, आपल्या घरातलं म्हणा, आपण म्हणा. कधी पण अँब्युलन्स समोर प्रे करा. सगळ्यात मेन गोष्ट रस्ता जायचा. मला संताप होतो जे लोक रस्ते देत नाही ना अँब्युलन्सला. आता पण मी 2-3 जण पाहिले, कधी घुसू राहील त्याच्या पण काय तुमच्या. त्याला पण आणलंय, हा पण क्रिएटर बनणार आहे. एडिटिंग करणार आहे तो आपला कॅमेरामॅन आहे. हा कुठला क्रिएटर आहे? फायनान्सर पण आहे ना. काय फायनान्सर प्रोड्युसर कच्ची पण आहे. एडिटर फायनल बॉस झाला आहे तो इव्हेंट. समथिंग रिलेटेड ना, एनजीओ रिलेटेड होतं ते. म्हणजे एक आर्ट फेस्टिवल आहे ना काला घोडा सारखा, तसं ते त्यांना नाशिक मधनं मोठं करायचं. एक चांगला इव्हेंट होता, शौर्य नाव फाउंडेशनचं. त्यांना ते मोठं करायचं इव्हेंट ऍक्च्युली. मग त्याच्यासाठी त्यांनी बरेचसे कॉन्टेंट क्रिएटर्स बोलवले होते. माझ्यासोबत नाही 30-40 कॉन्टेंट क्रिएटर होते, इन्क्लुडिंग मुलं मुली, मोठे क्रिएटर्स, छोटे क्रिएटर, नाशिक सगळे, एक्सप्लोअर फूड ब्लॉगर कोणी पण सगळे होते XYZ. चांगला इव्हेंट होता. करू त्यांना प्रतिसाद करू, व्हिडिओ तर बनवेल 100% मी. तर त्यांनी चान्स दिला आपला प्लॅटफॉर्म, म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू ते तर नाही, आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू त्यांच्या गोष्टीची मार्केटिंग होत असेल, चांगली गोष्ट नाही, करू ना. नॉट अ बिग डील. हे कोणी दिलं तुला? दाखव काय दिलं, काय दिलं, काय दिले, काय दाखव, दाखव काय दिलं. उलट कर, उलट कर. दाखव काय दिलं तुला. हे काय दिलं? कोण दिलं? कोणी दिलं सांग ना, कोणी दिलं? अय माकड, कोण दिलं? मी दिलं ना, मी दिलं ना. अप्पी दे मग, दे ना माझी. मी तुझं घेऊ का? हा का? दुसऱ्यांना मला देते ती, बाकीच्या गालाला गाल घासत. केबीटी कॅफे वरनं रिटर्न जेल रोडला आलो. आता परत कॉलेज रोडला चाललोय. काय आहे भाई, काय करू आता सांगा. हे 2 माझ्या घरी आता भाऊ, चल इकडे जायचं, भाऊ तिकडे जायचं. आता काय ते इन्फ्लुएन्सर आहे मी, थोडी वच्च घे नाही का, आपली कुठं गेलं तर सर बिग फॅन, सर बिग फॅन. डिस्काउंट भेटतो तर वेगळा, पोरी पॉप्युलरिटी जाते ते वेगळी, जवळ जातं ते वेगळी नाही का, थोडं चांगलं वाटतं यांना पोरांना. मग काय जावं लागतं यांच्याकडे. काय भाऊ, होम के दर इज अंबल या. बाकी जॅकेट कसं दिसतंय? तू ही बता सजन, मैं क्या करू. काय थंडी वाजतीये, खतरनाक थंडी. हा ना, लातूरला होती ना. अरे थंडी वाजती समीर. साहेबा हॉटेलला आलोय जेवायला. पुढचा दिवस आहे हा, साहेबाला पप्पांचा बर्थडे आहे ना आज, मग साहेबाला जेवायला आलोय. फोटो थोडी काढतोय, फोटो थोडी काढतोय तुमचा. फोटो नाही काढत देव, ब्लॉग बनवतोय. साडे 10 वाजेला जेवायला आलो. आमचं असंच काम आहे, डेंजर, सगळीकडे लेट. सिनेमॅटिक शॉट, म्युझिक तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये इमॅजिन करून घ्या. सिनेमॅटिक शॉट दाखवतो तुम्हाला.
सिनेमॅटिक झाली माझी. म्युझिक इमॅजिन करा. हे जेवण आहे बटर चिकन आणि मम्मी सुरमई थाली. सुरमई ती काहीतरी आहे स्ट्रेट आहे. जर गडी की माझं असा उलट कॅमेरा बघ कसा आहे. मला काय माहिती. मधून 4.5 खतरनाक थंडी एकदम मजबूत.